गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज तारीख आहे 24 ऑगस्ट. आज आपण फॉरेक्समध्ये कशा प्रकारे ट्रेड करू शकतो एकदा ॲनालिसिस बघून घेऊ. हायर टाईम फ्रेमवरून लोअर टाईम फ्रेमवरती बिटकॉईन, गोल्ड आणि इतर मेन जे आपले फॉरेक्स करन्सी पेअर्स आहेत त्याच्यामध्ये आपण ॲनालिसिस करू आणि आपल्याला कुठे एंट्री मिळू शकते, बाईंग सेलिंग झोन कुठे आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वात आधी आपण बिटकॉईन बघूया. बिटकॉईन विकली टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर एक मेजर सेलिंग झोन होता हा. या सेलिंग झोनपासून मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. इथे आपण बघू शकतो विकली टाइम फ्रेमचा हा एक ट्रॅप एरिया होता, कारण इथून मार्केटने डब्ल्यू पॅटर्न बनवून तो पॅटर्न फेल केला. त्यामुळे इथून एक सेलिंग एरिया आहे आणि मार्केट इथून एक थोडाफार पुलबॅक देण्याची विकली बेसिसवरती शक्यता आहे. त्यानंतर तेच जर आपण डेली टाइम फ्रेमवर बघितलं तर मार्केटने एका स्ट्रॉंग कन्सल्टेशन नंतर एक स्ट्रॉंग ब्रेकआउट दिल्यानंतर जो सेलिंग एरिया होता आपला, त्या एरियापासून मार्केट आता रिजेक्शन घेत आहे. मागचे 3 दिवस आपण बघितलं तर एक त्या रेंजमध्येच मार्केट कुठेतरी ट्रेड करतोय. आवरली टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर या एरियापासून मार्केटने चांगलं रिजेक्शन घेतलंय. त्यानंतर मार्केट कन्सॉलिडेट करून स्लो अँड स्टडी खाली येण्याचा प्रयत्न करते. आता मार्केट बघायला गेलं तर कुठपर्यंत पुलबॅक देऊ शकतो, तर एक आपण मोठ्या टाइम फ्रेमवरती फिबोनाचीचा टूल लावला तर इथून एक मोमेंटम स्टार्ट झाली होती आणि मार्केटने इथपर्यंत चांगली मोमेंटम, वन वे मोमेंटम दिली आणि हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स एरिया आहे. रेजिस्टन्स असल्यामुळे मार्केटला जर अपसाइड मोमेंटम करायचे असेल तर मार्केटला इथं होल्ड करणं गरजेचं आहे. इथे एक कंसोलिडेशन करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जर मार्केटने ब्रेकआउट दिला तर मग हा ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू होऊ शकतो. पण जर मार्केट इथे कन्सोलिडेट करण्याऐवजी स्लो अँड स्टडी डाऊन साईड येत राहिला तर मग बिटकॉईनमध्ये अजून सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते. तर सध्या फिबोनाचीच्या रिट्रेसमेंट प्रमाणे आपल्याला फर्स्ट लेवल दिसते 73,150ची. त्यानंतर सेकंड लेवल आहे 71,200ची जवळपास आणि थर्ड लेवल आहे 69,000. म्हणजे या 3 लेवल आहेत. इथपर्यंत मार्केट रिट्रेस करून त्यानंतर डायरेक्शन डिसाईड करू शकतं. एकतर इथून शार्प फॉल येऊ शकतो किंवा मग इथे थोडासा रिट्रेसमेंट करून इथे कन्सॉलिडेट करून मार्केट अपसाईड जाण्याची शक्यता आहे. तर मार्केटने एवढी चांगली रॅली दिलेली आहे, डायरेक्टली मार्केट अपसाईड जाणं थोडं मुश्किल वाटतंय, कारण इथे रेजिस्टन्स डायरेक्टली मार्केट ब्रेक नाही करू शकत. मार्केटने ऑलरेडी आपण बघू शकतो 64,000 पासून ते 78 म्हणजे 14,000 पॉईंटची रॅली ऑलरेडी दिलेली आहे. त्या रॅलीनंतर आपल्याला जर असं वाटत असेल की इथून अजून मार्केट 1 लाख पर्यंत जाईल किंवा अजून 14-15 हजाराची रॅली देईल तर ते थोडंसं मुश्किल आहे. मार्केटला इथे ॲटलिस्ट 1 वीक 2 वीक इथे कन्सॉलिडेट करावं लागेल. त्यानंतर जर ब्रेकआउट दिलं तर आपल्याला एक बिटकॉईनमध्ये अपसाईडची मोमेंटम कंटिन्युएशनमध्ये दिसू शकते. किंवा जर मार्केटने आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे किंवा आपल्या लेवलप्रमाणे मार्केटने रिस्पेक्ट केला तर हा एक स्ट्रॉंग सेलिंग झोन आहे. या सेलिंग झोनचा लॉजिक असा आहे की मार्केटने ही जी सपोर्ट लेवल होती या सपोर्ट लेवलला इथून ब्रेक केला होता, म्हणजे या लेवलपासून मार्केटने ब्रेक केला होता. त्यामुळे ही लेवल एक स्ट्रॉंग सेलिंग एरिया आहे आणि या सेलिंग एरियाला जर मार्केट रिस्पेक्ट करत असेल तर आपण इथेच कुठेतरी शॉर्ट केला आणि वरचा एसएल ठेवला तर आपण 1:3चा आसपास टार्गेट ठेवू शकतो. बिटकॉईन जर सेलिंगमध्ये असेल तर आपल्याला एक चांगला टार्गेट मिळू शकतो. जर आपण बघितलं तर इथे अपसाईडला आपली एसएल असेल आणि इथून 1:3 म्हणजे ज्या ठिकाणी मार्केटचे मोमेंटम स्टार्ट झाले त्या ठिकाणीच आपल्याला टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो आपण. आणि जर ही स्ट्रॉंग रिट्रेसमेंट असेल तर मार्केटला न्यू लो मारायला कोणीच म्हणजे थांबवू शकत नाही, कारण मार्केट ऑलरेडी चांगल्या डाऊन ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेलं आहे डेली बेसिसवर, विकली बेसिसवर, दोन्ही बेसिसवर. तर
मार्केटला जर डाऊन ट्रेंडमध्ये जायचं असेल तर हा एक झोन आहे. या झोनपासूनच सेलर्स अग्रेसिव्ह होऊ शकतात आणि एक हा जो नवीन लो बनलेला होता 59,000चा, त्या 59,000च्या खाली पण मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतो. जर आपल्याला इथे व्यवस्थितपणे एंट्री घेता आली तर आपण इथे एंट्री इनिशिएट करू शकतो. स्टॉप लॉस एकदम छोटा आहे आणि आपलं टार्गेट या या लेवलच्या आसपास इझिली ठेवू शकतो. तर बघूया, हा झाला लाँग टर्मचा व्ह्यू. आपण जर इंट्राडे बेसिसवरती बिटकॉइनला ट्रेड करायचं आपण ठरवलं, तर सध्या बिटकॉइनने एक चांगली रॅली मागील 2-3 दिवस दिली होती. म्हणजे रॅलीला सुरुवात झाली होती बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस मार्केटने चांगली रॅली दिलेली होती. त्यामुळे आता हा कन्सोलिडेशन फेजमध्ये आहे. आपल्याला इंट्राडे लेव्हलवरती खास अशा काही लेव्हल सध्या दिसत नाही, कारण मार्केट एक कन्सोलिडेशन फेजमध्ये आहे. आपण वेट करूया. जर मार्केटने या झोनपासून पुन्हा एकदा व्यवस्थितपणे स्ट्रॉंग सेलिंगची मोमेंटम दाखवली तर आपण सेलिंगच्या ट्रेडमध्ये एंट्री घेऊ शकतो. त्यानंतर आपण गोल्डमध्ये कशा प्रकारे ट्रेड करू शकतो एकदा बघूया. हायर टाइम फ्रेमवरती गोल्डमध्ये काय चाललंय. तर हायर टाइम फ्रेमवरती गोल्डने एका स्ट्रॉंग अपसाईडच्या रॅलीनंतर एक चांगला रिट्रेसमेंट दिलेला आहे. म्हणजे मार्केटने ज्या ठिकाणावरून मार्केटने एक रॅली पुन्हा एकदा स्टार्ट केली होती, त्याच ठिकाणावरून मार्केटने सपोर्ट घेऊन चांगला अपमूव्ह इथे गोल्डमध्ये आपल्याला दाखवलेला आहे. तर इथे आपण जर बघितलं गोल्डमध्ये काय होतंय, तर गोल्डमध्ये प्राइस ॲक्शन काय सांगते, मार्केट ट्रेंडिंग आहे, अप ट्रेंडमध्ये आहे आणि मार्केटने इथून सुद्धा एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवलेली आहे. त्यामुळे आपण विकली बेसिसवर गोल्डमध्ये बुलिशच असू. जोपर्यंत मार्केट या सपोर्टला डाऊन साईडमध्ये ब्रेक करत नाही, तोपर्यंत मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण गोल्डला शॉर्ट नाही करू शकत. आपल्याला अपसाईडमध्येच एंट्री घेत राहायचे. त्यानंतर डेली बेसिसवर आपण जर बघितलं, या सपोर्ट लेवलला मार्केटने खूप चांगल्या प्रकारे कन्सोलिडेशन दिलंय आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग ब्रेकआउट देऊन मार्केट कंटिन्युएशनमध्ये चाललेलं आहे. तर इथे आता आपण बघू शकतो, मार्केट जरी शॉर्ट टर्ममध्ये एक डाऊन ट्रेंडमध्ये असला तरी मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड हा अप ट्रेंड आहे. त्यामुळे आपण इथे सेलिंगचे एरिया मार्क न करता आपण प्रत्येक डीपला बाईंगची अपॉर्च्युनिटी शोधायचा प्रयत्न करूया आणि मार्केटच्या ट्रेंडला आपल्याला राईड करायचं आहे आणि आपण स्लो अँड स्टडी गोल्डमध्ये अजून बुलिश मोमेंटम एक्सपेक्ट करू शकतो. हे झालं त्या टाइम फ्रेमवरती डेली बेसिसवर आणि विकली बेसिसवर. जर आपल्याला इंट्राडे बेसिसवरती ट्रेड करायचं आहे तर आपल्या लेवल्स कोणत्या कोणत्या असतील आपण एकदा मार्क करून घेऊ. मार्केटने स्ट्रॉंग मोमेंटम दिली, एक रिट्रेसमेंट दिली, EMA पण ब्रेक करून लिक्विडिटी स्वीप केली. त्यानंतर मार्केटने अपमूव्ह दिलेली आहे. प्रत्येक रिट्रेसमेंटला एक चांगली बाईंग येत आहे आणि आज इथे मार्केट ओपन झालंय. आज पण मार्केट एक बाईंगच्या डायरेक्शनला चाललेलं आहे. गोल्ड एकदम बुलिश आहे. आपल्याला फक्त बाय ऑन डिप करायचं आहे. 15 मिनिटवरती आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो, तर इथून मार्केटने एक स्ट्रॉंग कन्सल्टेशन दिलं होतं. आपण बघू शकतो, हा एक रेजिस्टन्स होता गोल्डचा आणि या गोल्डच्या रेजिस्टन्सवरून मार्केट सपोर्ट घेतलाय आणि मार्केट स्लो अँड स्टडी वर चाललंय. जर आपण 5 मिनिटवरती गोल्डला ट्रेड करण्याचा प्रयत्न केला किंवा मग आपल्याला ट्रेड करायचं आहे तर कशा प्रकारे करू शकतो, तर मार्केट इथे ओपन झाले. हा एक सपोर्ट लेवल आहे. ह्या सपोर्ट लेवलला आज मार्केटने सकाळी 6च्या सुमारास एशिया सेशन जेव्हा सुरू होतं तेव्हा लिक्विडेट केलं आणि मार्केट स्लो अँड स्टडी वरती चाललं. आता नवीन लेवलची आहे ती ही आहे. या लेवलला आल्यानंतर मार्केट पुन्हा एकदा बाईंगमध्ये जाऊ शकतं, कारण जेव्हा पण हेड अँड शोल्डर बनतो त्यावेळेला जो ब्रेकआउटवाला शोल्डर असतो त्या शोल्डरला मार्केट पुन्हा एकदा रिटेस्ट करून पुन्हा एकदा अपसाईडमध्ये मार्केट जाण्याचा प्रयत्न करत असतो. जर इथे मार्केट पुन्हा आले तर आपण एक बाईंगची एंट्री घेऊ शकतो, पण मी सध्या यामध्ये ट्रेड करणार नाहीये. जरा अजून लिक्विडिटी येऊ दे, लंडन सेशन ओपन झाल्यानंतर दुपारी वगैरे चांगली लेवल दिसली तर आपण त्यामध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. तर गोल्डमध्ये ही लेवल आहे. आपण सेलिंगसाठी कुठलाही प्लॅन करत नाही आहोत. आपण प्रत्येक डीपला बाय करण्याचा प्रयत्न करूया. आपण युरो USD बघितलं तर युरो USD पण विकली बेसिसवरती युरो USDने एक डाऊन ट्रेंडमध्ये प्रत्येक अपमूव्हला
एक चांगला डिप दिलेला आहे, इथून पण बघू शकतो. पण इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवून मार्केटने या रेजिस्टन्सला स्ट्रॉंगली ब्रेक केलंय आणि इथे एक कन्सोलिडेशन चालू आहे. या चॅनलमध्ये मार्केट फसलेलं आहे. म्हणजे मार्केटने इथे सपोर्ट घेतला, रेजिस्टन्स, पुन्हा सपोर्ट घेतला, इथे थोडा ब्रेकआउट दिला, फेल झाला, नंतर पुन्हा इथे सपोर्ट घेतला, पुन्हा इथून सेलिंग आली, पुन्हा इथं सपोर्ट घेऊन मार्केट हा चॅनल जर ब्रेक करतोय तर मार्केट इथून अजून अपसाईड विकली बेसिसवरती जाऊ शकतो. डेली बेसिसवर बघितलं तर करंट ट्रेंड हा अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेला आहे युरो USDचा आणि हा चॅनल फॉर्म करून मार्केट एक ब्रेकआउट देण्याच्या तयारीत आहे. ब्रेकआउट देण्यासाठी मार्केटला इथे थोडं कन्सॉलिडेट करावं लागणार आहे आणि त्यानंतर जर ब्रेकआउट आला तर एक चांगला स्ट्रॉंग ब्रेकआउट आपण मानू शकतो. कारण युरो USDने या लेवलपासून या लेवलवर म्हणजे इथे हॉल्ट केला होता, पण ही लेवल डायरेक्टली ब्रेक करू शकत नाही. त्याला थोडंसं कन्सॉलिडेट करावं लागेल किंवा मग इथून एक थोडासा रिट्रेसमेंट करून या लेवलपासून मार्केट अपसाईड जाण्याचा प्रयत्न करू शकतो. तर डेली बेसिसवर मार्केट बुलिश दिसत आहे. तर इंट्राडेसाठी आपल्याला कुठली लेवल बेस्ट आहे ते आपण बघूया. हॉवरली टाइम फ्रेमवरती मार्केटने इथून चांगली अपमूव्ह दिलेली होती. त्यानंतर या चॅनलला रिस्पेक्ट करून मार्केट सेलिंगमध्ये आले. पुन्हा एकदा अपसाईड जाण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा सेलिंगमध्ये आले. जर मार्केटने हा सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट थोडाफार रिट्रेसमेंट देऊन एक सपोर्ट घेऊ शकतो आणि मग मार्केटला अप ट्रेंडमध्ये जाण्यासाठी एक बूस्ट मिळू शकतो, लिक्विडिटी मिळू शकते. जर मार्केटने या सपोर्टची लिक्विडिटी ग्रॅब केली न्यूयॉर्क आपल्या लंडन सेशनमध्ये आणि पुन्हा एकदा मार्केट अपसाईड जाऊ लागले तर आपण एक छोट्याशा एसएल वरती या चॅनलच्या ब्रेकआउटचा प्लॅन करू शकतो. आपण बघूया युरो USD मध्ये कशा प्रकारे आपल्याला ट्रेड मिळतोय. 15 मिनिटवर बघितलं तर मार्केट कन्सल्टेशन मध्ये आहे. इथून आपण वेट करूया, आयदर त्याने एक रेजिस्टन्स हा ब्रेक करू द्या किंवा मग हा सपोर्टची लिक्विडिटी स्वीप करू द्या. लिक्विडिटी स्वीप केल्यानंतर पुन्हा जेव्हा आपण लंडन सेशन मध्ये जर मार्केटने अशा प्रकारे लिक्विडिटी स्वीप केली आणि पुन्हा एकदा मार्केट वर आले तर या सपोर्टला आपल्याला इथे एंट्री घ्यायचे. इथे आपला एसएल राहील आणि इथून आपला हाय पर्यंतचा टार्गेट राहील 1:6 पर्यंत आपण प्लॅन करू शकतो. आणि आपण जर एसएल ट्रेल केला तर मार्केट पुन्हा इथे कन्सॉलिडेट करून एक स्ट्रॉंग ब्रेकआउट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरो USD मध्ये आपण वॉच करूया, एक चांगला ट्रेड आपल्याला इथे मिळू शकतो. किंवा जर इथून एक सपोर्ट बनवून जर ब्रेक झाला आणि मार्केट पुन्हा स्लो अँड स्टडी खाली जायला लागले तर मार्केटमध्ये सेलिंग आली तर आपण या लेवलपर्यंत आपण एक चांगली सेलिंग युरो USD मध्ये बघू शकतो आणि त्यानंतर मार्केट पुन्हा लिक्विडिटी घेऊन या चॅनलच्या ब्रेकआउटसाठी जाऊ शकतो. तर आपण वेट करूया. युरो USD ला सध्या कन्सल्टेशन झोनमध्ये आहे. तर कन्सल्टेशन झाल्यानंतर आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर GBP USD मध्ये काय चाललंय तर GBP USD मध्ये आपण डेली बेसिसवर किंवा विकली बेसिसवर जर बघितलं एक स्ट्रॉंग कन्सल्टेशन झोन आपण बघू शकतो. अशा प्रकारे कन्सल्टेशन मार्केट जेव्हा करतो त्यावेळेला मार्केट हा एक स्ट्रॉंग ब्रेकआउटची तयारी करत असतो. आपण जर बघितलं तर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये नक्कीच आहे, पण इथे ज्या प्रकारे मार्केटने पुलबॅक दिलाय आणि मार्केटने प्रत्येक डीपला एक स्ट्रॉंग बाईंग दाखवलेली आहे त्याप्रमाणे आणि इथे जवळपास गेल्या वर्षीपासून म्हणजे जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत मार्केट एक चॅनल मध्ये मूव्ह करतंय. हा जर एक चॅनल बघितलं आपण, या चॅनलमध्ये मार्केटने स्ट्रॉंग कन्सल्टेशन आपल्याला दाखवलेलं आहे. तर या कन्सल्टेशनचा अर्थ असा होतो की मार्केट जेवढं कन्सल्टेशन करेल तेवढं त्याच्या ब्रेकआउटचे चान्सेस जास्त असतात. तेव्हा इथे बायर्स किंवा सेलर्स जे असतात ते अक्युमुलेट होत असतात. ही अक्युमुलेशनची साईन आपल्याला दिसते. हे अक्युमुलेशन नंतर आपल्याला जर हा रेजिस्टन्स ब्रेक केला किंवा मग हा अप्पर झोन ब्रेक केला तर GBP USD मध्ये आपल्याला थोड्या दिवसामध्ये किंवा थोड्या आठवड्यात एक चांगली अपमूव्ह आपल्याला बघायला मिळू शकते. आता इथे आपल्याला इझिली समजतंय की मार्केट एका चॅनलमध्ये आहे आणि मार्केटने इथून एक अपमूव्ह दिली, त्यानंतर पुन्हा मार्केट डाऊन ट्रेंड आले, पुन्हा अप ट्रेंड मध्ये गेला, एक लिक्विडिटी स्वीप केली मार्केटने. मी अशा प्रकारेच युरो USD मध्ये तुम्हाला सांगत होतो
की अशा प्रकारे मार्केट लिक्विडिटी स्वीप करून अपसाईडला जाण्याची शक्यता आहे. ज्या प्रकारे युरो एचडी आता आपल्याला दिसत आहे, तर इथे आपण बघू शकता लोअर लेवल पासून हायर लेवलला जाते, सेलिंग येते, पुन्हा हायर लेवलला जाते, एक सेलिंग येते. त्यानंतर हा जो सपोर्ट ब्रेक बनवलेला आहे मार्केटने, त्या सपोर्टला इथून ब्रेक केलाय. म्हणजे ह्या बायर्सची जे स्टॉप लॉस असतात ते मार्केटने ग्रॅब केलेले आहेत आणि पुन्हा एकदा मार्केट अपसाईडमध्ये गेले आणि पुन्हा अपसाईडमध्ये जाऊन मार्केटने काय केले, इथून स्ट्रॉंग ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला. पण हा ब्रेकआउट फेल का झाला? कारण मार्केटने लोअर लेवलपासून हायर लेवलला वन वे मध्ये ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. जर मार्केटला ब्रेकआउट द्यायचा आहे तर मार्केटला एक असा कन्सोलिडेशन फेज क्रिएट करावा लागेल. त्यानंतर जर ब्रेकआउट देतोय मार्केट, तर तो एक व्हॅलिड ब्रेकआउट आपण समजू शकतो. पण इथून डायरेक्टली ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तो फेल झाला आणि त्यानंतर आपण बघितलं तर पुन्हा एकदा मार्केटमध्ये सेलिंग आली. तर अशा प्रकारची जी लिक्विडिटी आहे ती आपण युरो USD मध्ये एक्सपेक्ट करू शकतो छोट्या टाइम फ्रेमवरती. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं 15 मिनिटवर मार्केट अपसाईड जाते, डाऊन साईड येते, परत अपसाईड जाते, परत डाऊन साईड येते. मार्केटला आयदर साईड कुठे पण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन द्यायचं आहे तर एक लिक्विडिटी स्वीप करणं गरजेचं आहे. तर मार्केट इथे अप ट्रेंडमध्ये आहे, तर मार्केट या लेवलच्या खाली आपण बघू शकतो खूप सारे स्टॉप लॉसेस पेंडिंग आहेत. ह्या स्टॉप लॉसेसला मार्केट टेकन आउट करू शकतो आणि मग पुन्हा एकदा अपसाईड रॅली देऊ शकतो. आपण GBP USD मध्ये तोच पॅटर्न बघितला. इथे मार्केटने स्टॉप लॉसेस टेकन आउट केले आणि त्यानंतर मार्केटने एक अपसाईड रॅली कंटिन्यू केली. तर इथे डेली टाइम फ्रेमवरती मार्केटला इथून ब्रेकआउटचे चान्सेस जास्त आहेत, कारण या लेवलला मार्केटने ऑलरेडी 1, 2, 3 वेळा टेस्ट केलेला आहे. त्यामुळे इथून चौथ्यांदा मार्केट जर येतंय मार्केट, म्हणजे चौथ्यांदा जर मार्केट पुन्हा या प्राइस पर्यंत येतंय, तर मार्केट या लेवलला ब्रेक करण्याचे जास्त चान्सेस जास्त आहेत. तर डेली टाइम फ्रेमवरती आपण वॉच करूया. ही लेवल जेव्हा पण ब्रेक होईल त्यावेळेला आपण एक ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी शोधूया. जर आपल्याला इंट्राडे बेसिसवर ट्रेड करायचं आहे तर प्राइस एकदम स्ट्रॉंग मोमेंटम दिसते आपल्याला. त्यानंतर EMA वर रिटेस्ट करते, त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रॉंग मोमेंटम आपल्याला दिसत आहे. या अपसाईड लेवलचा ब्रेकआउट आला तर आपण एक छोटासा ट्रेड इथून इथपर्यंत प्लॅन करू शकतो. त्यानंतर मार्केटमध्ये इथं पुन्हा सेलिंग येऊन एक कन्सोलिडेशन झोन क्रिएट होऊ शकतो आणि त्यानंतर मग एक ब्रेकआउट येऊ शकतो. तर 15 मिनिटवरती आपण जर बघितलं तर इथून एक स्ट्रॉंग बाईंग आली होती. या बाईंग लेवलला आपण मार्क केलं तर एक रेजिस्टन्स होता, या लेवलपासून सेलिंग आली होती. तो रेजिस्टन्स इथे सपोर्टमध्ये क्रिएट झाला, कन्वर्ट झालाय आणि इथून सपोर्ट घेऊन मार्केट अपसाईड गेले. इथे लिक्विडिटी ग्रॅब केली बायर्सची, सेलर्सनं इन्व्हाइट केलं, पुन्हा एकदा इथे लिक्विडिटी ग्रॅब केली आणि मार्केट परत अपसाईड गेले. त्यानंतर या अप्पर साईडवरून एक सेलिंग येत आहे. ही सेलिंग इथपर्यंत कंटिन्यू होऊन इथून पुन्हा एकदा बाईंग येऊ शकते. या चॅनलमध्ये मार्केट मूव्ह करते. तर आपण वेट करूया कशा प्रकारे आपल्याला ट्रेड. त्यानंतर GBP JPY मध्ये काय चाललंय? GBP JPY मध्ये विकली बेसिसवर जर बघितलं आपण तर स्ट्रॉंग अपमूव्ह मध्ये मार्केट दिसत आहे. इथून प्रत्येक डिपला आपण बघू शकतो एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला मिळते. हा एक बाईंगचा झोन होता. या झोन पासून मार्केटने अतिशय चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा बाईंगची मोमेंटम दाखवलेली आहे आणि स्ट्रॉंग मार्केट बुलिश मोमेंटमकडे चाललेलं आहे. तर जोपर्यंत मार्केट एक स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण मार्केटच्या अपोजिट साईडचा ट्रेड प्लॅन करायचं नाही. आपल्याला ट्रेंड सोबत राईड करायचं आहे. GBP JPY मध्ये मार्केटमध्ये शॉर्ट टर्म मध्ये बघितलं तर अप ट्रेंड आपल्याला दिसून येतोय. इथे एक लिक्विडिटी कॅन्डल बनली होती, म्हणजे एक सेलिंगची कॅन्डल बनली होती, पण हा एक स्ट्रॉंग बाईंग झोन होता आणि या बाईंग झोन पासून मार्केटने चांगली बाईंग दाखवलेली आहे. जर इंट्राडे बेसिसवर आपल्याला यामध्ये ट्रेड करायचं आहे तर आपण इथे बघू शकतो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता. या रेजिस्टन्सला मार्केटने ब्रेक केलेला आहे आणि मार्केट जर पुन्हा या लेवलवरती आला तर आपल्याला एक पुन्हा बाईंग अपॉर्च्युनिटी भेटू शकते. आपण वेट करूया कशा प्रकारे मार्केट रिॲक्ट करते, किंवा मग हा जो स्ट्रॉंग सेलिंगचा एरिया बनला होता या एरियापर्यंत आल्यानंतर आपण एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी शोधू शकतो.
म्हणजे आपल्याला पूर्णपणे सेल करून बसायचं नाहीये, तर फक्त रिट्रेसमेंट येऊ शकते आणि त्या रिट्रेसमेंट नंतर मार्केट पुन्हा एकदा अपसाइड रॅली देऊ शकतो, कारण मार्केट ऑलरेडी मोठ्या टाइम फ्रेमवरती बुलिश साईड आपल्याला दिसत आहे. त्यानंतर AUD USD मध्ये बघितलं तर विकली टाइम फ्रेमवरती मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं आणि त्या डाऊन ट्रेंडमधून एक स्ट्रॉंग इथून सपोर्ट घेऊन मार्केट अपसाइड चाललेलं आहे. जर डेली बेसिसवर आपण बघितलं तर हा एक चांगला सपोर्ट बनलेला आहे आणि वरती रेजिस्टन्स प्राइस आहे आणि ही जी लेवल आहे ती एक सेलिंगची लेवल आपल्याला इथे बघायला मिळते. कारण इथून आपण बघू शकतो हेड अँड शोल्डरचा पॅटर्न इथे आपल्याला दिसत आहे आणि या पॅटर्न पर्यंत मार्केट इथपर्यंत पोहोचलेलं आहे. तर इथून एक सेलिंग आपल्याला आजच्या दिवशी पण चांगल्या प्रकारे एक सेलिंग आपल्याला बघायला मिळते. तर ही सेलिंग कुठपर्यंत कंटिन्यू होऊ शकते, तर नियरेस्ट रेजिस्टन्स जो आहे तो हा आहे. या रेजिस्टन्स पासून मार्केटने एक रॅली स्टार्ट केली होती, तर या रेजिस्टन्स पर्यंत मार्केट येऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा अपसाइड जाऊ शकतो. पण त्यासाठी मार्केटला आधी हा सपोर्ट ब्रेक करणं गरजेचं आहे. जेव्हा पण मार्केट हा सपोर्ट ब्रेक करेल त्यावेळेला आपण एक चांगल्या सेलिंगसाठी AUD मध्ये बसू शकतो आणि या लेवलपासून आपण पुन्हा एकदा बाईंगचा प्लॅन करू शकतो. त्यानंतर आपण नॅसडॅक 100 जर बघितलं, विकली टाइम फ्रेमवरती मार्केट खूप स्ट्रॉंग दिसत आहे. त्यानंतर डेली टाइम फ्रेमवरती आपण बघितलं तर मार्केटमध्ये एक सेलिंग येत होती, पण एक सपोर्ट मार्केटने फॉर्म केला आणि त्या सपोर्टवरून मार्केट पुन्हा एकदा अपट्रेंडमध्ये कन्वर्ट झाले होते. पण अपट्रेंडमधून मार्केटने या रेजिस्टन्सवरून पुन्हा एकदा सेलिंग आपल्याला दाखवलेली आहे. एक सेलिंगमध्ये मार्केट हळूहळू स्लो अँड स्टडी चाललंय. पण ओव्हरऑल मार्केटमध्ये बाईंग सिनारिओ आहे, त्यामुळे आपल्याला इंट्राडे बेसिसवर छोट्या-छोट्या लेव्हल्सना मार्क करायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला छोटे-छोटे टार्गेट्स प्लॅन करायचे आहेत. जर आपण हावरली टाइम फ्रेमवर बघितलं तर शॉर्ट टर्ममध्ये मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये नक्कीच आहे, पण लाँग टर्ममध्ये मार्केट अप ट्रेंडमध्ये असल्यामुळे मार्केट कुठूनही सपोर्ट घेऊ शकतो. आता सपोर्ट कुठून घेऊ शकतो, तर ही जी लेवल आहे, ही एक बाईंगची लेवल आहे. कारण इथे आपण बघू शकतो एक शोल्डर बनवला, एक हेड बनवला, त्यानंतर पुन्हा एक शोल्डर बनवून अपसाइड गेला. तर या लेवलपासून मार्केटमध्ये पुन्हा एकदा बाईंग येऊ शकते. तर ह्या लेवलवर मार्केट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण वेट करूया. या लेवलला अजून आपण कशाप्रकारे फिल्टर करू शकतो, तर ठीक आहे, ही लेवल ओके आहे. या लेवलपासून आपण एक बाईंगची अपॉर्च्युनिटी शोधूया. जर 15 मिनिटवरती बघितलं आपण, एक हा स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय आपल्याला आणि मार्केट बाईंगवरती स्ट्रॉंग सेलिंग दाखवत आहे. ही जर ट्रेंड लाईन आपण बघितली, इथून एक बाईंग आली तर स्ट्रॉंग सेलिंग आली. पुन्हा एकदा मार्केट या लाईनवर गेला, एक स्ट्रॉंग सेलिंग आली. पुन्हा एकदा गेला, एक स्ट्रॉंग सेलिंग. इथं पुन्हा एकदा स्ट्रॉंग सेलिंग. त्यामुळे मार्केट ओव्हरऑल छोट्या टाइम फ्रेमवरती सेलिंग प्रेशरमध्ये दिसत आहे आपल्याला आणि हा एक चांगला सपोर्ट क्रिएट झालेला आहे. जर मार्केटने या सपोर्टपासून चांगली बाईंग दाखवली तर आपण या चॅनलपर्यंत एक टार्गेट प्लॅन करू शकतो आणि जर का सपोर्ट ब्रेक केला तर आपण एक शॉर्ट टर्मसाठी छोटे-छोटे टार्गेट्स यामध्ये प्लॅन करू शकतो सेलिंग साईडला. तर आपण वेट करूया. ही आपली सेलिंग लेवल आहे, ही आपली बाईंग लेवल आहे. व्हिडिओ खूप मोठी होते. सगळे पेअर्स ॲनलाईज करण्याचा प्रयत्न करूया. पण आज फर्स्ट डे असल्यामुळे आपण जरा डीपली ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला. थोडं फास्टमध्ये ॲनालिसिस चा प्रयत्न करूया आणि आपण बाकीचे पेअर्स पण हळू ॲनालिसिस करूया आणि डेली बेसिसवरती या लेव्हल्सवरती आपण काम करूया.